स्वागत आहे आपल्या प्रेरणा मंचवर। आज आपण खूप इम्पॉर्टंट विषयावर बोलणार आहोत। मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन हे का महत्त्वाचं आहे? कारण मोटिवेशन हे संपतं पण डिसिप्लिन हे आपलं आयुष्य बदलतं। आपण सगळेच मोटिवेशनचे व्हिडिओ बघतो किंवा ऐकतो आणि त्यावेळेस आपण खूप असं जोशमध्ये येतो आणि स्वतःला असं वाटतं की मी आता खूप काही बदलणार आहे, मी खूप काही करणार आहे। पण खरं सांगा, तो जोश किती दिवस राहतो? 2 दिवस, 3 दिवस किंवा जास्तीत जास्त 8 दिवस, आणि नंतर मग मोटिवेशन पूर्ण संपतं। तेव्हा आपण परत आपलं जसं पहिले चालू आहे तसंच सुरू होऊन जातं। कारण मोटिवेशन हे टेम्पररी असतं आणि डिसिप्लिन हे परमनंट असतं। आपण सगळ्यात पहिले बघू की मोटिवेशन वर्सेस डिसिप्लिन। मोटिवेशन म्हणजे काय, तर ती एक फिलिंग्स आहे। जेव्हा आपला मूड असतो किंवा एनर्जी असते तेव्हाच ती येते। आणि डिसिप्लिन म्हणजे काय, तर डिसिप्लिन हे एक आपली हॅबिट आहे। आपला मूड असो किंवा नसो आपण आपलं काम करत राहतो। उदाहरणार्थ आपण एखाद्या लेडीजचं उदाहरण घेऊ किंवा सपोज आपण स्वतः कधीतरी ठरवलं की वेट लॉस करायचं। जेव्हा आपण मोटिवेशन असतो किंवा मोटिवेट होतो तेव्हा आपण जिमला जातो किंवा डाएट फॉलो करतो। पण जेव्हा आपलं मोटिवेशन संपतं तेव्हा आपण लगेच आपल्याला कंटाळा येतो आणि आपण म्हणतो की आजचा दिवस जाऊ दे, उद्या जाते। पण ज्या लेडीजनी डिसिप्लिननी ते काम सुरू केलेलं असतं तिला मोटिवेशनची गरज नसते। तिला मोटिवेशन असो किंवा नसो, तिचा मूड असो किंवा नसो, ती जिम फॉलो करेल किंवा डाएट हे फॉलो करेल। आणि तिला माहिती आहे कारण रिझल्ट हा मोटिवेशननी नाही किंवा फिलिंग्सनी नाही, मूडनी नाही, तर तो येतो, तो हॅबिटनी येतो। त्याच्या आयुष्यातही असंच होतं। आपण म्हणतो मला काहीतरी मोठं करायचं आहे, मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे किंवा मला माझं करिअर घडवायचं आहे। पण आपला प्रॉब्लेम कुठे येतो की आपण पूर्णपणे मोटिवेशनवर डिपेंड राहतो। जेव्हा आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही किंवा कोणी आपल्यावर विश्वास करत नाही तेव्हा आपलं मोटिवेशन पूर्णपणे डाऊन होतं आणि तिथेच आपण थांबतो। पण जे लोक डिसिप्लिन फॉलो करतात ते हे मोटिवेशनवर डिपेंड राहत नाही। त्यांना कोणी सपोर्ट करो किंवा नाही करो किंवा लोक त्यांच्यावर विश्वास करो किंवा नाही करो, ते आपलं काम कंटिन्युअसली करत राहतात। डिसिप्लिन आपल्याला फक्त सपोर्ट करत नाही तर तो आपला कॉन्फिडन्स पण बिल्ड करतो। जेव्हा आपण थोडा रोज एफर्ट टाकत जातो तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वासही वाढत जातो आणि एक दिवस आपण स्वतःला प्रूव्ह करू शकतो की मी करू शकते किंवा करू शकतो। त्यावेळेस आपल्याला मोटिवेशनची गरज लागत नाही। वेळ नाही आहे, माझ्याकडनं होणार नाही किंवा माझ्या सिच्युएशनमध्ये बसणार नाही। पण ट्रूथ काय आहे की आपल्याकडे ते मोटिवेशन नसतं किंवा मोटिवेशनची कमी असते, डिसिप्लिनची कमी असते। तुम्ही परफेक्ट नसाल, तुमच्याकडे रिसोर्सेस नसतील, पण मोटिवेशनची वाट बघायची नाही, मूडचा बहाणा करायचा नाही। फक्त एक स्टेप रोज न बघा, इन्स्पायर व्हा, पण त्याचबरोबर डिसिप्लिन पण फॉलो करा। कारण आपल्या लाईफमध्ये चेंज हा फक्त डिसिप्लिननेच होतो। कारण आपण बघितलेले आहे की बरेचसे सक्सेसफुल जे लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं आहे। डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी। मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या जर्नीचा भाग बना। कारण आपण प्रेरणा मंचवर अशाच रिलेटेबल गोष्टींबद्दल बोलणार आहोत। तेव्हा कनेक्ट रहा। धन्यवाद।